राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कोण ठरणार बाजीगर, महायुती की महाविकास आघाडी? एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी। 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार 25,000 रुपयाचं नुकसान भरपाई। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नवीन सरकार येताच शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणार। सोयाबीन बाजार भावामध्ये होणार वाढ, सध्या विकू नका, तज्ज्ञांचं मत। शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होण्याची शक्यता। महिलांना आजपासून मिळणार 5,500 रुपये। महिलांना आजपासून बँकेमध्ये येण्याची शक्यता। 5,500 रुपयापर्यंत दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता। दर वाढल्याने गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला कांदा लागवडीला वेग। मजुरांसह दुकानदारांना आले सुगीचे दिवस, बियाण्याची ही कृत्रिम टंचाई। 23 ते 27 फेऱ्यानंतर ठरणार आमदार। 23 नोव्हेंबरला सकाळी 8 पासून प्रक्रिया सुरू होणार। प्रत्येकी 14 टेबलवर होणार मतमोजणी। शासकीय खरेदीच्या विलंबाने पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर मिळतोय। जिल्हाभरामध्ये एकच केंद्र सुरू, तर खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट सुरू। अमरावती तालुक्यातील प्रत्येकी तालुक्यातील कापसाची खरेदी करण्यात येणार असल्याचं सीसीआयने जाहीर केलं असले तरी जिल्ह्यातील मात्र 7 दिवसापूर्वी 7 केंद्र सुरू झालेले आहेत। 15 दिवसापूर्वी फक्त एकच केंद्र धामणगावला सुरू करण्यात आले। त्यामुळे आता कापसाला हमी दर तर सोडाच, तर खेडा खरेदीमध्ये कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले। खाजगी बाजारामध्ये पांढऱ्या सोन्यांची आवक वाढली, तर अपेक्षेच्या तुलनेत दर कमीच। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण, तर कपाशीची वेचणी वेगात। तावडेने मानले शरद पवारांचे आभार, तर तावडेने चांगले ग्रहस्थ, आरोप सिद्ध झाल्याशिवाय बोलणार नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। 60% फेऱ्यामध्ये अडकला महाराष्ट्र। 2019च्या तुलनेत मतदानांमध्ये घसरण, तर सर्व एक्झिट पोलचा कौल महायुतीलाच मिळण्याची शक्यता। मतदान केंद्राबाहेर तुंबळ हाणामारी, तर बीड नव्हे मुंबईत परस्पर विरोधी गट आक्रमक। शरद पवार गट भाजप कार्यकर्ते भिडले। महाराष्ट्रामध्ये 66% मतदान झाले, तर निकाल आश्चर्यकारक येण्याची शक्यता। गडचिरोली नागपूरमध्ये नीचांकी मतदान। पीक विम्यासाठी मुदतवाढ, रब्बी पीक विमा अर्ज भरण्यास अखेर सुरुवात झाली, तर पीक विमा योजना पिकांसाठी लागू करण्यात आली। राज्य शासनाने जून 2023मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहेत, तर शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ ₹1 भरून पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहेत। 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत गहू, कांदा, हरभरा यासाठी पीक विमा भरता येणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। सोयाबीन पाठोपाठ कपाशीला दिला दगा, तर कपाशीला 7,521 रुपये हमी भाव। अशातच शासनाकडून कपाशीला 7,521 रुपयापर्यंत हमी भाव जाहीर केला असून काही ठिकाणी सीसीआय मार्फत शासकीय हमीदाराने कापसाची खरेदी केली जात आहेत, परंतु कारंजात मात्र यंदा सीसीआयकडून खरेदी न करण्यात आल्याने खाजगी व्यापाऱ्याकडून कमी दरात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्वच ठिकाणी सुरू आहे। मरणार नाही पण तुम्हाला सोडणार नाही, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा। रुग्णालयातून सुट्टी होताच भाजपावर निशाणा। भाजप आघाडीला बहुमत शक्य, तर झारखंड विधानसभेबाबत मतदानामध्ये कल चाचण्यामधील अंदाज। पाथर्डीत गालबोट लागले, तर आमदार राजळेंसह दगडफेक। शाळा खोलीत आश्रय घेतल्याने बचावले, पोलिसांनाही वाहनातून सुरक्षित बाहेर काढले। पोलिसांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जखमी। शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 13 लाख शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मिळणार, यादीमध्ये नाव पहा। शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, यंदा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहेत। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 25 अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेटणार। तब्बल 6 जिल्ह्यातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। 13 लाख शेतकऱ्यांमध्ये 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिवसामध्ये मंजूर झालेली आहेत। येत्या काही दिवसातच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल। कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी पाठवण्याचा निर्णय होणार आहे। सांगली, पुणे, जालना, नागपूर, अमरावती, धाराशिव, अकोला, परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहेत, तर सांगली आणि पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी न झाल्यामुळे 26,000 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर आहे। तसेच धाराशिव, अकोला, परभणी, अमरावती, नागपूर, जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 613 कोटी 19 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यापैकी 6 जिल्ह्यातील 12,86,100
85 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे, तर येत्या 2 दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी पाठवण्यात येणार आहेत। यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी सध्या समोर आलेली आहे। तर जळगाव आणि नगर या जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मका आणि बाजरी या पिकांचा पीक विमा मंजूर झाला असून लवकरच कापूस आणि इतर पिकांना पीक विमा मंजूर होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीन आणि मका पिकांना मान्यता मिळाली आहे, परंतु इतर पिकांना अजूनही पीक विमा मंजूर झालेला नाही। याबाबत शेतकऱ्यांना अजूनही आशा आहेत। तसेच धुळे, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अजूनही सुनावणी व्हायची आहे। तर कोल्हापूर, सांगली, परभणी, नागपूर या 4 जिल्ह्यातील अंतिम यादीमध्ये 2 दिवसाच्या वेळ लागणार आहेत। धुळे, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील सर्व पिकांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। येत्या काही दिवसातच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी लवकरच समोर येईल। कृषी विभागाकडे विमा कंपनीचा बीड, बुलढाणा, वाशिमसाठी अपेक्षा नोंदवली आहे। सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये समृद्धी छत्रपती संभाजीनगरसह 7 जिल्ह्यामध्ये 6,66,801 खातेदार। उमरणे बाजार समितीमध्ये कांदा आवकेत वाढ झाली, तर सुट्ट्यामुळे कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी। मागील आठवड्याभरामध्ये सुट्ट्यामुळे तसेच चालू आठवड्याभरात बुधवारी मतदानाच्या सुट्टीमुळे सोमवारी येथील निवृत्ती दर देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी एकच गर्दी केल्याने आवकेत प्रचंड वाढ झालेली आहे। मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, तर किमान तापमानामध्ये चढ उतार शक्य। उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका। सोयाबीन निर्यात अनुदानातून सोयाबीनला मिळेल का बूस्ट? दरातील घसरणीमुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढता रोष। मलकापुरात मक्याचे कमाल दर 2,165 रुपयापर्यंत आलेत। मक्का सध्या 2,165 रुपये प्रति क्विंटल या भावाने खरेदी करण्यात येत आहे। दोंड बाजार समितीमध्ये बाजरीच्या दरामध्ये सुधारणा, तर पाटस यावत बाजारामध्ये भुसार मालाची आवक स्थिर। राज्यामध्ये वांगी 100 ते एकूण 9,000 रुपये प्रति क्विंटल, तर कळमना बाजार समितीमध्ये 1,000 ते 1,200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। नाशिकमध्ये 6,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटल वांग्यांचे भाव। आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, तर एक्झिट पोल पाहून शिंदे फडणवीसांच्या मित्राने शेड्डू ठोकला। नोकऱ्या दिल्या की विकल्या? आपच्या सरकारला प्रश्न। काँग्रेसकडून शनिवारी निर्देशन जाहीर। बेरोजगारी वाढल्याने हाल। झारखंडमध्ये फुलणार कमळ, तर 4 एक्झिट पोलमध्येच बहुमतांचा अंदाज। सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंचा उद्धव सेनेला जोरदार धक्का। महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी, तर मतदानाच्या दिवशी धर्मराज काडदांनी पाठिंबा काढला। कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज कापूस बाजारभाव 7,170 रुपये प्रति क्विंटल या भावाने खरेदी झाली। सध्या कापसाचे भाव 6,000 रुपयेपासून तर 7,170 रुपये प्रति क्विंटल या भावापर्यंत सध्या कापसाचे भाव मिळत आहे। सोयाबीनची महाराष्ट्रात केवळ 1% खरेदी, तर पुढील काळात खरेदीचा वेग वाढेल का? शेतकरी मोठ्या संकटात। अमेरिकेतील आदिनीवर खटला दाखल, तर आदिनींना तत्काळ अटक करण्याची राहुल गांधी यांची मागणी। शेतीमाल घरात पडून आर्थिक व्यवहार पडले आडून, शेतकऱ्यांमध्ये चिंता। कृषी सहाय्यतेची उधारी द्यायची की बँकेची कर्जाची परतफेड करायची? एका तापापासून शेतीमालाची स्थिती जैसे ते तैसे, शेतकरी रणकुंडीला। व्यापाऱ्याकडून कापसाला 7,000च्या आतच भाव मिळतोय, शेतकरी मोठ्या संकटात। रब्बी हंगाम लक्षात घेऊन कालावधीतील गाळ काढण्यासाठी काम पूर्ण, तर शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये। वेळेवर पाणी मिळाले नाही तर पिके वाळून जाण्याची शक्यता। राजूर परिसरात थंडीचा कडाका, तर वाढताच भाजीपालाही महागला। हिवाळ्यामध्ये भाजीपाला खाणे लाभदायक। परतीचा पाऊस लाल्यामुळे कापूस पिकांचा सुपडा साफ झाला, तर उत्पादनामध्ये मोठी घट। आर्थिक फटका बसल्याने शेतकरी अडचणीत। विक्रमी वाढीमुळे सोन्याच्या गुंतवणूक ठरेल फायद्याची, तर गोल्डमॅन सुक्सनुसार मागणीही वाढणार, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर मिळाले बळ। कोल्हापुरामध्ये 2 गटात धक्काबुक्कीने तणाव। उद्धव सेना शिंदे सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर। आमदार सतेज पाटील यांचे 10 मिनिटं ठिय्या आंदोलन। पोलचा कोल महायुतीला, तर निकालाची प्रतीक्षा। 7पैकी 5 एक्झिट पोलचा कोल। भाजप सर्वात मोठा पक्ष, तर अजित पवार गटाला कमी जागा मिळतील। कांद्याचा बनावट पीक विमा, तर तब्बल 11,789 हेक्टर क्षेत्रावर विमा उतरवल्याचं स्पष्ट। कांदा पिकांची लागवड केलेला नसताना तपासणी झालेला नाशिक जिल्ह्यात, तर अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यातील मिळून एकूण 11,789 हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा उतरवल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या तिन्ही जिल्ह्यातील अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये बनावट कांदा पीक विमा क्षेत्र असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तर दरम्यान बनावट अर्ज रद्द करण्याच्या सूचना
देण्यात आल्यामुळे शासनाचं पीक विमा हप्त्यापोटी सुमारे 7,26,00,000 रुपयांचा विमा रकमेचं बचत झाल्याने कृषी विभागातून स्पष्ट करण्यात आले। 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली तर 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्यात आले। सव्वा महिन्यामध्ये 7,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी, हमीभाव खरेदी केंद्र नोंदणीसाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली। यंदा शेतकऱ्यावर कापूस वेचणीसाठी विदर्भामधून मजूर आणण्याची वेळ आली। कापूस वेचणीसाठी 15 रुपये प्रति किलो येण्यात जाण्याचा प्रवास खर्चाने शेतकरी त्रस्त, कापसाला बाजारभाव काही मिळेना। काँग्रेस शासित कर्नाटकामध्ये सोयाबीनला 3,800 रुपयांचा भाव, आधी तिकडे भाव वाढवा, खासदार अनिल बोंडे यांची माहिती। काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटकामध्ये सोयाबीनला 3,800 रुपये क्विंटलचा भाव आहे, आधी तिकडे भाव वाढवून दाखवा असे आवाहन भाजपचे राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। हमी भावाचा लाखो शेतकऱ्यांना दिलासा, सोयाबीन कापसाच्या MFCमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली, खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचा आदेश। रब्बी पीक विमापोटी 404 कोटींचं वितरण तर आतापर्यंतची स्थिती स्थानिक आपत्तीसाठी 317 कोटींची भरपाई। पंतप्रधान पीक विमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक नुकसानीपोटी आतापर्यंत 404 कोटी रुपयापर्यंत भरपाईचं वितरण करण्यात आलेलं आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी 250 कोटीहून अधिक भरपाईचा यामध्ये समावेश करण्यात आला। 4 महिन्यामध्ये गव्हाच्या दरात क्विंटलमागे 400 रुपयांची वाढ करण्यात आली तर बाजारात आवक वाढली। वाशिम जिल्ह्यातील यंदा रब्बी हंगामात पेरणीच्या कामांना वेग आला आहे। प्रकल्प तलावामध्ये मुबलक जलसाठा असल्याने शेतकऱ्यांची गव्हाला पसंती मिळत आहे। बाजारातही जुना गहू दाखल झालेला आहे तर गत 4 महिन्यामध्ये क्विंटलमागे 400 रुपयापर्यंत वाढ झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मध्ये गव्हाची दैनंदिन आवक देखील वाढल्याचं दिसत आहे। रब्बी हंगामातील पीक विमा अर्ज भरण्यास अखेर प्रारंभ मिळाला। कांदा, गहू, हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबरपर्यंत काढता येणार पीक विमा।